ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्या नाशिकच्या पंचवटी आडगावचा मातीतील खेळ म्हणजे कबड्डी. आडगाव क्रीडा क्षेत्रात ओळख ते आज संपूर्ण देशात आडगावचं नाव उंचविणारे खेळाडू आडगावचे 6 भूमिपुत्र चंदीगड येथे आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप जिंकून आपल्या आडगावचे नाव देशभरात केले आहे. त्यानिमित्तानं नाशिक नगरीत आडगाव येथे खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील आणि आडगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या खेळाडूंच्या स्वागतासाठी जत्रा हॉटेल ते आडगाव मारुती मंदिर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मारुती मंदिर येथे त्यांचा भव्य नागरिक सत्कार संपन्न झाला. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम सामन्यात विजय मिळवत चंदीगड येथे सुरू असलेल्या 72व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघानं अंतिम सामन्यात हरियाणा राज्य संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात 1 गुणानं विजय मिळवून आडगाव, नाशिक आणि राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगावचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या 7 वर्षापासून या सामन्यामध्ये आपण फाईट करतोय आणि सामना जिंकण्याचा महाराष्ट्र प्रयत्न करतोय. पण या ठिकाणी यश मिळत नव्हतं. काही ना काही कारणाने आपल्याला मागे सरावं लागत होतं. पण जसं मी तुम्हाला बोललो की अपयश हे घातक नसतं, त्याप्रमाणे यश आज या ठिकाणी या रत्नांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळालं. ही 7 वर्षांची खरी आपली प्रतीक्षा होती ती या ठिकाणी पूर्ण झाली आणि हे सर्व विद्यार्थी, हे सर्व खेळाडू या ठिकाणी देवाची भाजी लावून त्यांनी महाराष्ट्र संघाला विजेते केलं. तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र संघाकडनं विजेते होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. पण महाराष्ट्राच्या संघामध्ये एकाच गावातील एवढ्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळाचे खेळाडू जे हरियाणा राज्यामध्ये चंदीगड या ठिकाणी झालेल्या शेवटच्या 72व्या कबड्डी स्पर्धेच्या त्या ठिकाणी विजयश्री महाराष्ट्र संघानं जिंकली. त्यामुळे त्या खेळाडूंचे, त्यांचे पर्यवेक्षक सर्वांचे मी स्वागत करतो, खेळाडूंचं अभिनंदन करतो. की मी जेव्हा नाशिकमध्ये 14 वर्षापूर्वी आली, हे माझं सासर आहे आणि माझी पहिली कबड्डीची सुरुवात ही आडगावपासूनच झालेली आहे. आणि मला आज जो भारतामध्ये एक महिला प्रतिनिधी म्हणून जो दर्जा मिळालेला आहे त्याची सुरुवात आणि सगळी हे आडगावपासूनच झालेली आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला शब्द देते, फक्त कबड्डीसाठीच काम असेल आणि खऱ्या खेळाडूंसाठीच माझ्याकडनं काम असेल. तुमचे मुलं आज आडगावचे नाही आहे, आज देशाचे. हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे, खेळाडूंना शब्द आहे. बंधूंनो, मी आज तुमच्यासाठी कबड्डीसाठी आपण सगळा वेळ दिलेला आहे. कबड्डीसाठी हे गाव, हे नाशिक शहर आतापर्यंत जे करत आलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला माझा 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. कारण पण आपण ज्या कबड्डीसाठी जे करतो ते कशासाठी करतो हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातून काय निष्पन्न होतं आणि आपण काय केलं पाहिजे आणि आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे त्यासाठी प्रथमतः मी
या सर्वांचं अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाते, त्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या वतीने या आडगावचे 7 खेळाडू एका संपूर्ण टीममध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी या महाराष्ट्रासाठी या देशाचं सर्वोच्च असं विजेतेपद आज त्यांनी जिंकून या ठिकाणी आणलेलं आहे. खरोखर कौतुकास्पद असं या गावाचं कर्तृत्व आहे. मी या मुलांच्या या खेळाडूंच्या त्या आईवडिलांना मी सलाम करतो, त्रिवार मानाचा मुजरा करतो. त्याच पद्धतीने हे प्रशिक्षक, त्यांचे व्यवस्थापक आणि त्यांनी या सर्व खेळाडूंची जबाबदारी स्वीकारली या ताई साहेबांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. सदस्य देण्याकरता आलेले सर्वांचे आभार मानतो आणि एवढ्या माझ्या संपूर्ण आपण उपस्थित राहून आमच्या खेळाडूंचा सन्मान केला त्याबद्दल संपूर्ण आडगाव ग्रामस्थांचे दादाभाऊ देशमुख त्यांच्या मित्रपरिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. मी या ठिकाणी सर्वप्रथम एक गोष्ट आपणास सांगू इच्छितो की आम्हाला संघ घेऊन जाण्याच्या दिवसापासूनचा आमचा प्रवास आम्हाला कशात आणि किती प्रकारच्या अडचणी आल्या, कशा पद्धतीने आम्ही अडचणी माफ करून हा संघ जिंकला. आज अखंड महाराष्ट्रामधील जी कबड्डीची स्पर्धा होती, राष्ट्रीय स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आडगावमधील 6 खेळाडू या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये अंतिम स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि महाराष्ट्राचा जो संघ होता तो हरियाणामध्ये चंदीगडमध्ये जो हरियाणा संघ होता त्या संघाला हरवून या संघाने प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं आहे. त्याचा सार्थ अभिमान आडगावकर म्हणून आम्हाला या ठिकाणी आहे. आपण बघतायत हजारोंच्या संख्येने या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आडगाव ग्रामस्थ असतील, या खेळाडूंचे सर्व नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी असतील, हे मोठ्या संख्येने या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौक आडगाव या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जमा झालेले आहेत. भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये समस्त आडगावमध्ये त्यांचं असं भव्य असं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. विजयी संघाचं आडगाव ग्रामस्थांच्या वतीनं भरभरून असं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं आणि प्रचंड समुदायामध्ये त्यांचं या ठिकाणी आडगाव नगरीमध्ये स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. यावेळी खेळाडू सचिन देशमुख, प्रसाद मते, स्वप्नील जाधव, शेखर मते, शशिकांत बारकंड, वैभव मते, श्रीहरी रिकामे, ज्ञानेश्वर शेळके, प्रशांत पवार, संघ प्रशिक्षक रामभाऊ कुमावत, प्रमुख उपस्थिती मल्हारी मते, बाळासाहेब जाधव, किरण गुंजाळसर, दादासाहेब देशमुख, सागर माळोदे, संजय पाटील सर, विनोद शिरभाते, अध्यक्ष क्रीडा भारती नाशिक, शिवाजी शिंदे, ज्येष्ठ कबड्डीपटू आडगाव, मुंजाभाऊ शेळके तसेच महाराष्ट्र फेडरेशनच्या सचिव भारती जगताप मॅडम हे व्यासपीठावर उपस्थित होते. आम्ही 72nd सिनियर नॅशनल खेळायला चंदीगड इथे गेलेलो होतो. तर तिथं सर्वच संघ खूप चांगले होते व आमच्यासाठी एक नवा एक्सपिरियन्स होता खेळणं तिथं. आम्ही फायनल हरियाणासोबत खेळलो आणि ती देवकृपेने 1 पॉईंटने जिंकलो. शेवटी सगळी टीम माझी खूप चांगली खेळली आणि आम्हाला खूप अभिमान आहे स्वतःचा की आम्ही जिंकलो. भारती मॅडम, संतोष मते व आमचे सगळेच क्लबचे सहकार्य व महाराष्ट्र क्रीडा यांचे सर्व सहकार्य, त्यांनी सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही हे टाईटल जिंकू शकतो. इथं झालं आहे आता इंटरनॅशनल, आता नॅशनलमध्ये तर आम्ही बाजी मारलीच. आता आमचं पुढचं लक्ष इंटरनॅशनलवर चांगलं परफॉर्मन्स करणं राहील व आमचं करिअर चांगलं बनवण्यात आम्ही जास्त लक्ष देऊ.